कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. सो पुढचा जो तुमचा टास्क आहे तो थोडक्यात नॅव्हिगेशनचा आहे. याच्यामध्ये मुलांच्या जोड्या असणार आहेत. 2-2 मुलं एकत्र असणार आहेत आणि मुंबईमध्ये त्यांना एका पॉइंटला नेऊन आम्ही सोडणार. त्या पॉइंटवरनं त्यांना या आपल्या मुंबई मॅन्शनमध्ये परत यायचंय. ओके. कमीत कमी वेळेत इथे परत मुंबई मॅन्शनमध्ये जी जोडी पोचेल ती जोडी विनर ठरेल. कळलंय सगळ्यांना? ऑल द बेस्ट. मज्जा करा, एन्जॉय करा. ओके. जा, लोकांना भेटा, लोकांशी बोला, गप्पा मारा, त्यांना विचारा कसं जाऊ, काय करू. ओके, मजा येईल तुम्हाला. आपण भेटू तुमच्या टास्क नंतर. ओके, ऑल राईट, बाय बाय. बाय 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 बाय. आता प्रॉब्लेम हा झालाय की आपल्याला माहित नाही की ते 3 पॉइंट कुठले असणार आहे. की जर समजा अंधेरीपासून बँड्रा जायचं, मग बँड्रावरून जुहूला जायचं, मग जुहूवरून परत अंधेरीला जायचं. हे 3 चेकपॉईंट आपल्याला माहीत नाहीत काय. ओके. आणि ती चेकपॉईंटमध्ये काय करायचं, कुठला टास्क करायचं ते आपल्याला माहीत नाही. मी जास्त काय सांगणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेव की मुंबईत सगळ्यात फास्टेस्ट कुठं पोहोचायचं, ट्रेन्स आहे. फास्टेस्ट आणि चीपेस्ट. सगळ्यात आधी तुला शोधायचं आहे आणि विचारायचं आहे की ही ऑटो तुम्ही इथं सोडायला किती वेळ लागणार. आणि शेअरिंग ऑटो पण असतात की 3 सीटं घेऊन जातात शेअरिंगचे, तिथे आपले पैसे वाचतील. किंवा जर तुला नाही मिळाली तर मग विचारत भाई चलो ना असं करून तुला उद्याचा टास्क करायला लागणार आहे. ओके. यू विल हॅव टू बी व्हेरी स्मार्ट. प्रेझन्स ऑफ माइंड तुझं खूप शार्प पाहिजे की जर ही नाही तर ही नाही तर ही नाही तर ही तुझ्या डोक्यात आलं पाहिजे की मी कसं करणार आहे. ईस्ट वेस्ट हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या ईस्ट आणि वेस्ट असतं. काय मी पण विचार केला नेमकं वेस्ट आणि ईस्ट म्हणजे काय. नवीनच ऐकलं तुम्ही, मला काय माहिती पण नव्हतं इकडलं. मग एवढंच माहिती होतं की मला जेट्टी, कारण की त्या जेट्टीमधनं कायम जातोय मी. ते जे मॅन्शन, हां, मग मुंबई मॅन्शनमध्ये एवढं यायचं होतं, एवढं माहित होतं. मड जे आहे ते मुंबईच्या वेस्टला म्हणजे पश्चिम बाजूला ज्या साईडला सूर्यास्त होतो, सूर्य मावळतो त्या बाजूला वेस्ट आहे आणि त्या बाजूला आपण आहोत. मड त्या बाजूला आहे. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला अंधेरी ईस्टला सोडलं आणि तुमचा जर स्टॉप पुढचा जो काय असेल करत एवढं मात्र लक्षात ठेवायचं की आपल्याला काही करून वेस्ट बाजूला यायचंय, पोचायचंय. माझ्या तर डोक्या पलीकडचा विषय झालेला. तिनं गायत्रीनं अशा अंगठ्या हातातल्या प्रत्येकाच्या गोळा केल्या, लब्बर गोळा केलं तर ठेवलं तर हा इथला ह्यो चौका, इथं पुढं जायचं असं सांगितले. पण ते डोक्यावरनं पाणी गेल्यासारखं होतं मला, कारण मला लक्षातच येत नव्हतं, कारण माझं पुढलं पाटण मागलं सपाट होते. मीट चौकी के राइट साइड में सबसे पहले आता है मलाड. क्या आता है मलाड. जेट्टी आता है मलाड के बाद आता है गोरेगाव. त्याला जेट्टी म्हणतात. मलाड गोरेगाव, मलाड गोरेगाव जोगेश्वरी, मलाड गोरेगाव जोगेश्वरी, अंधेरी, वर्सोवा, जुहू, बँड्रा. मला ते गायत्रीनं शिकवलेलं. नुसतं मीठ चौकी तेवढं माझ्या लक्षात आहे, बाकी दुसरं काहीच लक्षात नाही. नुसतं नाव लक्षात आहे, कुठं जायचं आहे ते पण नाही माहिती मला. ताडी पिल्ली की आंघोळ करायचं. माझ्या वडिलांनी ताडी पिल्ली की आंघोळ करायची. आंघोळ केल्यावर तर मात्र तो आकाशीच सुटणार. दळांचे म्हणजे त्याचे दळांचे सालटी काढून ना दारू बनवण्यात ती पिल्ले म्हणजे एकच थोडीशी घेतली बाबांनी, म्हणजे पोटासाठी त्या म्हणजे मुतखोडा म्हणतात आम्ही, मुतखोडा. त्याच्यासाठी बाबाला ते आजार आहे ना, तर आम्ही तेही करून पाहिलं. बाबाने एक पॅक मारले, थोडीशी, जास्त पण नाही. घरात कोणीच नाही. आम्ही मी तर सावलीमध्ये झाडाच्या आता समजून घ्या खांबाच्या सावल्या आहे, त्या सावलीमध्ये लपलेला मी. माझी गाडीला असं म्हणजे एक लोखंडाचा होता ना पाईप, लोखंडाचा पाईप डायरेक्ट आमच्याकडे हत्यार पण आहे, खूपच हत्यार आहे. लांब म्हणजे खूप कुऱ्हाड पण लांब आणि ओरिजिनल एकदम धार. ते घेऊन खांद्यावर घेऊन आम्हाला बोलायचं, म्हणजे आम्हाला तो बोलतो बाबा आम्ही कुठं नाही, सर्वच माझी मम्मी तर कुठं मी एकमेकांना मला माहित नाही. मी गाडी घेऊन आला, थांबवली,
मग दिसायला रे थांबवून मग मी एकमेकांना पाहत कोणी नाही दिसत. मी काय केलं घराच्या ठिकाणी पात्रे लावलेले होते ना, त्या पात्र्याच्या ठिकाणी मी असं थोडंसं म्हणजे थांबण्यासारखं थोडंसं करण्यासाठी मी नको कशासाठी मी कुठं पण यूज करतो नव्हतं. मग मी चिपकून भिंतीला चिपकून डायरेक्ट एवढे स्ट्रॉंग आहे तुझे नका बस बस तिकडे चिपकून गेला आता मी डायरेक्ट. बाबाला सापडला, बाबा डायरेक्ट रडत रडत माझ्या पुढे गेला. श्वास पण नाही घेत होता मी मग मारला तर डायरेक्ट मारून टाकणार ना. इतका कोणीच नाही रे, आमच्यापेक्षा खूप मोठे आहे, मोठे भाऊ आहे माझे, कोणीच नाही बोलत. मग मी बाबा मी सांगितलं आमच्या भाषेमध्ये, तू का बरं म्हणजे कोणी दिलं तुला, म्हणजे मी विचारत होता कोणी दिलं, तू पण इकडे मला सर्व पुढे गेले त्या दिवशी आम्ही. म्हणजे कोणी बेकार आम्ही सर्व मिळून पकडत ना, तर आम्हाला आमचे वडील बेकार. तिच्यासाठी इगो बूस्ट झाला काल तो, की बघा एवढं करून पण तो आलाच ना परत रडत माझ्याकडे. तो बूस्ट झाला, रडला माझ्यासाठी, सॉरी बोलला ना. तिला परवाच मी तुला नाही का बोलली मग काय फ्लिप मारते इकडे, मला गरजच नाही, मी जाणार आहे. आणि वरती ती सगळ्यांनाच तशी बोलते. सॉरी बोलेल तर मी सकाळी विचार करेल, म्हणजे एक झोप काढून माझे विचार बदलतील. अरे भाई वो अलग लेवल का गेम खेळ रही है. तिला काय वाटतं की इकडे ती आपल्याला मॅन्युप्युलेट करणार आणि तिकडे तिचा पोरांना मॅन्युप्युलेट करणार आणि मग ते असे गेम खेळणार दोघं. गेम नेगेटिव्ह गेम आणि नेगेटिव्ह माय पॉइंट इज नॉट गुड ऑर बॅड. मला काजल टॉक्सिक गेम आहे. तिने बोलली मला काजल चाललेली असती, हा यार ती ऍटलीस्ट तोंडावर हा ती भाई फडफड येते जे काय असं नाही मागून फेसेस पण बनवते. मला खूप असं विचित्र वाटतं फेसेस बनवते अनुश्री खूप. अरे मला ना असं करणारे मला अजिबात नाही आवडत. ते एखाद्याचं खूपच खालच्या एकदम नाही का, एकदमच असं एखाद्याला आपण फील करून देतो. मला एक लाईन खूप ऍक्च्युअली बॉर्डरलाईन छपरी when she's saying की मी तर काय आम्ही तर किती बोला, आम्ही सगळ्यांची लायकी काढली स्टेजवरती बसून लाईक ब्रो एव्हरीबडी इज वर्किंग हार्ड. अथर्वी जेव्हा परफॉर्म करत होता तेव्हा मला कळलं की अनुश्रीनी काहीच शिकवलं नव्हतं त्याला, आणि भाग्यश्री होती तिने त्या अथर्वला सगळं शिकवलेलं. आणि मग तिला स्टेजवर बोलत ती परत तेच म्हणायला लागली की मी काय शिकवलं नाही, मला करायचंच नाही आहे शो, मी जाते घरी, मला करायचंच नाही ह्याच्याबरोबर पार्टनरशिप मेंटरशिप काही. आणि आम्हाला असं 2 मिनिटं झाले, आमचे सगळ्यांचेच डोळे फिरले की आम्ही म्हणले काय काय चालू आहे हे, आणि दोघंही रडली. म्हणजे जी मुलं कालपर्यंत म्हणतायत की ह्याच्याबरोबर राहायचंच नाहीये, ही पोरच अशी, ह्यांच्याबरोबर मी करणारच नाही, मी जाते शो सोडून, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सॉरी म्हणताय एवढं घाणेरडं बनून. तर आम्हाला असं वाटलं की हे काय झालं, आम्हालाच कळलं नाही. आणि एक तर पहिलीच गोष्ट, हे जे पहिल्या दिवसापासून चाललं ना, मला नाही जायचं, मला गरजच नाही, मला हेच नाही, तुम्ही तेच मला पटत नाही की तुम्ही सरळ आपली बॅग घ्या आणि निघा. म्हणजे सिम्पल आहे, त्याच्यात काय नाही, तुमची तेवढी हिंमत आहे ना की मी तर मला नाही फरक पडत असले तर मी आठवड्याभरात कमवते वगैरे वगैरे, हे सगळं मला नाही फरक पडत, हे ते कमवत असेल तुम्ही एकतर म्हणजे का ना, म्हणजे एवढं सगळं का अट्टहास कुठल्या तुम्हाला गोष्टीचा. माहिती नव्हतं का शो मध्ये यायच्या आधी की तुम्ही एवढं कमवता, तेवढं तुमची फॅन फॉलोइंग आहे, एवढं तुमचं हे आहे. काय? 9 त्याला बोलते तुझ्यापेक्षा माझ्या 9-10 असेच उभे आहेत लाईनीमध्ये, तुझी लायकी काय माझ्यासमोर उभं राहण्याची. हे मी ऐकलं ना माझं डोकंच फिरलं. म्हणलं ती सगळ्यांची लायकी काढायला बसली, नॉमिनेट करून तिला जसं रेवतीला आपण थंड केलं ना तसंच केलं पाहिजे लायकीवर. काय पण त्या नाचल्या मुलांना मी उभा पण नाही करत होतो. पण तुला शो मध्ये यायच्या आधी माहिती होतं ना तुला कुठल्या पण. आणि तू कोण आहे भाई एवढी, मला हे कळत नाही. जाऊ दे आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.